नमस्कार. आज BA प्रथम वर्ष ह्या प्रथम लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक इंट्रोडक्शनरी लेक्चर हे सुरुवातीला या ठिकाणी घेणार आहोत. प्रथमतः लोकप्रशासन विभागामार्फत घेण्यात येणारे हे लेक्चर ऑनलाईन पद्धतीचे असून यामध्ये प्रथमतः आज आपण लोकप्रशासनाची ओळख, लोकप्रशासनाचं एक बेसिक माहिती, लोकप्रशासनाची एक ओळख व्हावी या दृष्टिकोनातून हे चॅप्टर किंवा हे लेक्चर या ठिकाणी आपण घेण्यात येतं. कोणत्याही देशातील समाजाची उन्नती ही त्या देशामध्ये जी काही सार्वजनिक व्यवस्था किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आपले प्रमुख व महत्त्वाचे म्हणजे अंमलबजावणीचे कार्य करते, ह्या लोकप्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या ह्या अंमलबजावणीच्या कार्यावर हे मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येते. आपण बघतो की आजच्या ह्या आधुनिक काळामध्ये लोकप्रशासन हा एक सामाजिक जीवनाचा आत्मा असलेला आपल्याला दिसून येते. खरं तर लोकप्रशासनाच्या मान्यतेप्रमाणे प्रत्येक व्यक्ती हा एक जणू काही आपल्या जीवनाचा प्रशासकच असतो. तो या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये नियोजन करतो, त्याचबरोबर आपली कुटुंब व्यवस्था, संघटनात्मक अशी कुटुंब व्यवस्था ही व्यवस्थितरित्या सांभाळीत असतो. त्याचबरोबर आपण बघतो की तो आपल्याशी निगडीत आपल्या जबाबदाऱ्या ह्या विविध पद्धतीने त्यांचे विविध माध्यमातून तो वाटप करतो. आवश्यकतेप्रमाणे कुटुंब व इतर त्याच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला हे त्या ठिकाणी तो जबाबदाऱ्यांचे वाटप करून त्या ठिकाणी प्रत्येकाला निर्देश हे वेळोवेळी देत असतो. त्याचबरोबर कुटुंब असो अथवा त्याच्या प्रोफेशनल सेक्टरमध्ये तो विविध सर्वांकडनं वेळोवेळी अहवाल घेत असतो. त्याचबरोबर तो ज्याला जबाबदार असतो त्या व्यक्तीला तो वेळोवेळी याचे रिपोर्टिंग किंवा आपला अहवालही सादर करत असतो. कुटुंब प्रमुख या नात्याने व इतर ठिकाणी प्रमुख या नात्याने जी काही खर्चाची व्यवस्था करण्याची जबाबदारीही तो अनेक वेळा सांभाळताना दिसून येतो. अशा पद्धतीनं या कारणाने प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जीवनाचा एक प्रशासक आहे असं या ठिकाणी म्हणण्यात येते. आपण बघतो प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात उत्कर्षासाठी जे जे नियोजित प्राधान्य केलेले असतात त्या प्राधान्याच्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी ह्या सर्व प्रकारच्या बाबी किंवा सर्व प्रकारच्या क्रिया ह्या करीत असलेला आपल्याला दिसून येतो. याचबरोबर आपण बघतो की लोकप्रशासन ही एक सार्वजनिक व्यवस्था आहे ज्याचा कोणत्याही ठराविक व्यक्तींशी अथवा ठराविक गटाशी हा संबंध नसून संपूर्ण व्यक्तींचा हा संबंध लोकप्रशासनाशी असलेला आपल्याला दिसून येते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक कृती जी आहे ती एक शासकीय स्वरूपाची कृती असलेलंच आपल्याला दिसून येते. ह्याच सर्व कृती लोकप्रशासन हे सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक ठिकाणी करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपण बघतो
की लोकप्रशासन हे कोणत्याही एका ठराविक स्वरूपाची कार्य करण्यासाठी कार्यरत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते. प्रत्येक कार्य हे नियोजित अशा ठराविक उद्दिष्टाच्या अनुषंगाने लोकप्रशासन या ठिकाणी करीत असते. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की या विविध स्वरूपाच्या या उद्दिष्टांमध्ये असणाऱ्या तफावतीच्या अनुषंगाने लोकप्रशासनामध्ये विविध स्वरूपाच्या संघटना ह्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये केवळ त्यांची उद्दिष्टे हीच या ठिकाणी कारणीभूत होत नाही, तर या ठिकाणी लोकप्रशासनाचे जी काही जबाबदारी आहे, लोकप्रशासनाची जी काही कार्य आहे, त्या अनुषंगानेही ह्या विविध स्वरूपाच्या संघटना या ठिकाणी कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. लहान मोठ्या कोणत्याही संघटनेत प्रशासनाची प्रक्रिया ही आढळून येते. कुटुंब ही छोटीशी प्राथमिक सामाजिक संघटना जर या ठिकाणी आपण गृहीत धरली, तर ही संपूर्ण कुटुंब व्यवस्था ही कुटुंब प्रमुखाच्या अंतर्गत मार्गदर्शनामध्ये कार्य करीत असलेली आपल्याला दिसून येते. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपलब्ध साधनांचा लोकप्रशासन जाणीवपूर्वक जास्तीत जास्त अधिकाधिक असा उपयोग करीत असतो. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नातून जो अनुभव व्यक्तीला मिळत असतो तो प्रशासकीय स्वरूपाचा असतो. एवढेच काय, तर प्रशासनाची प्रक्रिया व्यक्तिगत प्रयत्नांशी संबंधित नसून अशा सांघिक कार्याशी निगडीत आहे की ज्यामध्ये अनेक व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नाने सुसंघटितरित्या विशिष्ट हेतू साध्य करण्याचे प्रयत्न हे करण्यात येत असतात. लोकप्रशासन यावरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की लोकप्रशासन ही एक सांघिक प्रक्रिया आहे. ती एका व्यक्ती, एक गट, एक व्यक्ती समूह केवळ याच्याशी संबंधित नसते, तर त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने जे काही संबंधित असतील, लाभार्थी असतील, त्या सर्वांशी निगडीत अशा स्वरूपाची सांघिक प्रक्रिया ही आपण बघतो की या ठिकाणी लोकप्रशासन हे करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. लोकप्रशासनाची ही जी वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरूपाची कार्य आहेत ती प्रामुख्याने सर्व सार्वजनिक क्षेत्राशी निगडीत असलेली आपल्याला दिसून येतात. कारण लोकप्रशासन ही एक सार्वजनिक व्यवस्था आहे जी की केवळ सार्वजनिक ध्येय धोरणाशी निगडीत अशा स्वरूपाचीच कार्य करीत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि भारतासारख्या लोकशाही देशामध्ये ह्या सार्वजनिक उद्दिष्ट आणि सार्वजनिक कार्याला फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व असलेलंही आपल्याला दिसून येतं. आणि याच कारणाने आपण बघतो की भारतामध्ये किंवा ह्या लोकशाही देशामध्ये लोकप्रशासनाचं महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला दिसून येतं.
यामध्ये जो काही उर्वरित इंट्रोडक्शनरी पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद.